भागवतातील एकादश स्कंध हा संपूर्ण तत्त्वज्ञानाने भरलेला आहे. विद्वान पंडितांसाठी यातील तत्त्वज्ञान उपयुक्त आहेच, पण आपल्यासारख्या गृहस्थाश्रमी लोकांसाठी गृहस्थ धर्माचे आचरण करताना काही मार्गदर्शक तत्त्वेही यात सांगितली आहेत. ती कोणती आहेत ते मी माझ्या अल्पमतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 2व्या अध्यायापासून 5व्या अध्यायापर्यंत राजा जनक आणि 9 योगीश्वरांचा संवाद आहे. 2व्या अध्यायात वसुदेव नारद संवाद आहे. शुकाचार्य सांगतात, नारद महर्षी वरचेवर द्वारकानगरीत येत असत. श्रीकृष्णाच्या सहवासाची आस ठेवून ते द्वारकानगरीत येत. कोणताही ज्ञानी माणूस हीच इच्छा करेल. असेच एकदा नारद महर्षींचे द्वारकेत आगमन झाले असता श्रीकृष्णाचे पिता वसुदेव यांनी त्यांचे योग्य आतिथ्य केले. विधिवत त्यांची पूजा करून त्यांना प्रणाम करून ते म्हणाले, मुनिवर, आपण सकल प्राणीमात्रांच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर नित्य संचार करीत असता. आपल्यासारख्या साधू संतांचे दर्शन नेहमीच आनंददायक असते. आपण देवतांची उपासना करताना ज्या प्रकारची इच्छा करतो त्याच प्रकारचे फळ आपल्याला प्राप्त होते. चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे वाईटच फळ मिळते. परंतु साधू संतांच्या सहवासाचे मात्र आपल्याला नेहमी चांगले आणि कल्याणकारीच फळ मिळते. संतांचा सहवास आपल्याला वाईट मार्गावरून परावृत्त करून चांगल्या मार्गावर जाण्यास प्रवृत्त करतो. म्हणूनच आपल्याकडे नेहमी संतांच्या सहवासात असावे असा उपदेश केला जातो. केवळ त्यांच्या सहवासाने सुद्धा आपल्याही नकळतपणे आपण त्यांचे अनुकरण करू लागतो. म्हणून आपले येणे हे आमच्यासाठी कल्याणकारक आहे असे वसुदेव नारदांना म्हणतात. पुढे ते असे म्हणतात की, हे ब्रह्मन, मी तुम्हाला भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारणार आहे. ते म्हणतात, पूर्वी मी अनंत परमात्म्याची आराधना केली, पण ती पुत्रप्राप्तीची इच्छा मनात धरून केली होती. पण आता मात्र मला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे. मला या संसारातून सहजपणे तरून जाऊन मोक्ष कसा प्राप्त करून घ्यावा याचा उपदेश करावा. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्यक्ष मोक्षदाता भगवंतच पुत्र असूनही वसुदेवांनी त्याच्याकडे मोक्षप्राप्तीची इच्छा केली नाही, तर शास्त्रोक्त पद्धतीने गुरूंच्या उपदेशाने योग्य मार्गाने जाऊनच मला मोक्ष मिळवायचा आहे अशी इच्छा व्यक्त केली. आणि हाच मार्ग योग्य सुद्धा आहे. नारद म्हणाले, वसुदेवा, तुझ्या या प्रश्नाने मला भगवंताच्या गुणांचे स्मरण झाले. ते म्हणतात, हा भागवत धर्म असा आहे की याचा उपदेश ऐकून, वाचून, मनात धरून, स्वीकारून दुर्जनसुद्धा पवित्र होतात. याचे श्रवण कीर्तन पावन करणारे आहे. याच्या केवळ श्रवणाने सुद्धा आपल्या आचार विचारात बदल घडून येतो. म्हणून हे राजा, मी तुला आता विष्णूचा अवतार असणारा ऋषभदेव, त्याची मुले आणि राजा विदेह यांच्यात झालेला संवाद सांगणार आहे. स्वयंभुव मनुचा प्रियव्रत नावाचा पुत्र होता. त्याचा पुत्र अग्निध्र, अग्निध्राचा नाभी आणि नाभीचा पुत्र ऋषभ होय. या ऋषभाला 100 पुत्र होते. ते सर्वच जण वेद पारंगत होते. भरत हा त्याचा ज्येष्ठ पुत्र. त्याच्या नावानेच भारतवर्ष प्रसिद्ध झाला. त्याने राज्याचा उपभोग घेऊन नंतर तपश्चर्या केली. 3 जन्मानंतर त्याला मोक्ष मिळाला. ऋषभाची 9 मुले 9 खंडाचे अधिपती झाले. 81 पुत्र कर्मकांड करणारे ब्राह्मण झाले आणि उरलेले 9 आत्मज्ञानी झाले. ते ब्रह्मज्ञानी, तत्ववेत्ते असे वेदांती झाले. ते सर्व कर्माचा परित्याग करून ज्ञानोपदेश करीत हिंडत असत. कवीर हरीर अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायनः आविर्होत्रोत द्रुमिलश्चमस करभाजनः हे ते 9 जण होते. ते कसे होते ते सांगताना नारद म्हणतात की कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन हे 9 जण एकदा निमी ऋषीने चालवलेल्या यज्ञासाठी अचानक तिथे आले. राजाने आपल्या आलेल्या या सर्वांचे स्वागत केले. त्यांचा आदर सत्कार करून त्यांचे पूजन केले आणि त्यांना म्हणाला, आपण भगवंताचे पार्षद आहात.
लोककल्याणासाठीच आपला या पृथ्वी तलावर संचार असतो. आधीच मानव जन्म प्राप्त होणे ही गोष्ट दुर्लभ आहे आणि त्यातही आपल्यासारख्या भगवत भक्ताचे दर्शन होणे दुर्लभ. या संधीचा फायदा घेऊन भगवत भक्ताचे धर्म आणि कर्तव्य कोणती हे आपणाकडून जाणून घेण्याची इच्छा आहे. इथे पुन्हा एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की राजा यज्ञकार्यात मग्न होता, पण ते कार्य तेथेच थांबवून त्याने प्रथम या सर्वांचे आदरातिथ्य केले आणि त्यानंतर त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा व्यक्त केली. कर्म श्रेष्ठ आणि अनिवार्य आहेच, पण त्यापेक्षाही ज्ञानप्राप्ती श्रेष्ठ आहे हेच इथे स्पष्ट होते. केवळ कर्मठपणे कर्म करीत राहण्यापेक्षा ज्ञानकार्यास प्राधान्य दिले पाहिजे, कारण कर्म केवळ अंतःकरण शुद्धी करते, तर ज्ञान मोक्षमार्गाची वाट दाखवते. गीतेत सुद्धा भगवंतांनी हेच सांगितले आहे. निमिराजाचे आचरण याप्रमाणेच होते. मनुष्य जन्म प्राप्त होणे ही गोष्ट दुर्लभ आहे, त्यात वैष्णव देह मिळणे त्याहून दुर्लभ. म्हणून अशा वेळी ज्ञानी मनुष्याकडून, अधिकारी व्यक्तींकडून ज्ञान मिळविण्याची संधी मनुष्याने सोडू नये. निमिराजाने जेव्हा त्या महात्म्यांना असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांच्यातील कवी या ऋषींनी सांगायला प्रारंभ केला. भगवंताच्या चरणाची नित्य उपासना आपल्याला निर्भय बनवते. अज्ञानी लोकांना ज्ञानप्राप्तीसाठी आणि मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी जे उपाय सांगितले ते म्हणजेच भागवत धर्म होय. या मार्गाने जाणाऱ्या माणसांवर कधीच संकटे येत नाहीत आणि आली तरी भगवंत त्यातून माणसाला सहजपणे बाहेर काढतो. त्याचे कधी पतन होत नाही. भगवत भक्ताचा श्रेष्ठ धर्म म्हणजे शरीर, वाणी, मन, इंद्रिय, बुद्धी इत्यादींकडून जाणीवपूर्वक किंवा स्वभावधर्माला अनुसरून घडणारे प्रत्येक कृत्य त्याच्या फळासकट भगवंताला समर्पित करणे हाच सर्वात मोठा भागवत धर्म आहे. एक श्लोक आपण रोज म्हणतो, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयेत. हेच इथे त्यांनी सांगितलेलं आहे. जो भगवंतापासून दूर गेला त्याला मायेमुळे स्वरूपाची विस्मृती होते आणि तो देहालाच मी असे समजतो. भगवंतापासून दूर जाणारा विपरीत ज्ञान प्राप्त करतो. ते टाळण्यासाठी भक्ताने एकाग्र मनाने भगवंताची भक्ती करावी, त्याचे नित्य स्मरण करावे, म्हणजे मन कोणत्याही मोहमायेत अडकत नाही. मन नेहमी संकल्प विकल्प करीत असते, पण त्याला आवरावे आणि हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण नित्य त्या भगवंताच्या चिंतनात राहतो. म्हणून त्याच्या कथा ऐकाव्यात, गाणी गावीत, त्याची स्तुती करावी, प्रपंचामध्ये आसक्त न होता प्रपंच करावा, म्हणजेच प्रपंचातील कर्तव्यकर्मे करावीत, फळाची अपेक्षा धरू नये, पण भगवंताचे नामस्मरण सोडू नये, हे व्रत आहे म्हणून स्वीकारावे. या संपूर्ण जगतात भगवंताला पाहावे. सर्व प्राणीमात्र, जीवसृष्टी, पंचमहाभूते या सर्वांमध्ये भगवंताचा वास आहे, त्याचे नित्य स्मरण ठेवावे. जर असे केले तर आपला 3 प्रकारे फायदा होतो. जो भगवंताला शरण जातो त्याला भगवंताविषयी प्रेम वाटते, त्याच्या स्वरूपाचा अनुभव येऊ लागतो आणि या प्रपंचाची आसक्ती नाहीशी होऊन विरक्ती येऊ लागते. आणि असा भक्तच चिरंतन शांतीचा आणि समाधानाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून या प्रपंचातील सुख हे क्षणिक आहे. आज सुख देणारी वस्तू उद्या दुःखदायक होऊ शकते. म्हणूनच नित्य सुखाची अपेक्षा असणाऱ्याने नेहमी भगवत स्मरणात राहावे असा उपदेश कवी हे ऋषी करतात. याप्रमाणे भगवत भक्ताच्या धर्माचे विवेचन ऐकल्यावर निमिराजाने जो पुढचा प्रश्न विचारला तो आपण उद्याच्या भागात बघू. जय श्रीकृष्णार्पणमस्तु.